नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गुलमोहर सोसायटी न्यू पनवेल या ठिकाणी आलेले आहोत. श्रावणी सचिन शिंदे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. न्यू पनवेल हा परिसर आणि या परिसरात शिंदे कुटुंब आज काय म्हणू पाहत आहे ऐकूया. चला भेटूया शिंदे कुटुंबात. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी, सचिनरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. वा, द्या ओळख करू. हे माझे मिस्टर सचिन. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा मल्हार. हो. हा मोठा मुलगा रुद्र. अरे वा. माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. ही मोठी नणंद. नमस्कार. ती छोटी नणंद. हो हो. ती मधली नणंद. नमस्कार. हे सगळे भाचे. ही नमस्कार. मैत्रीण माझी शिल्पा. नमस्कार. आणि हे सगळे माझे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठे गेलं बालपण? माझं मग कोणाचं सांगता? ह्या प्रत्येकाचं सांगणार का? मला चालेल. माझं दादरला गेलं बालपण. दादर मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. दादरला कुठे? दादरला मी गोखले रोडला राहत होते. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं पण मुंबईमध्ये वरळीला लहानपण गेलं सगळं. कसं गेलं बालपण? छान गेलं. आणि कॉलेज? कॉलेज कीर्ती कॉलेज. तुमचं? कीर्ती कॉलेज. मला एक कळत नाही, दोघांचं एक कॉलेज आल्याबरोबर घरात लाफ्टर का आला, चेहऱ्यावर हसू का आलं सगळ्यांच्या? काय वहिनी का आलं हसू? कॉलेजमध्ये आमची ओळख झाली ना, दोघांची भेट झाली म्हणून हसले सगळे. ठीक आहे ना, कॉलेज म्हटल्यावरती भेटणारच. कशी काय भेट झाली? एकाच क्लासमध्ये होतो आम्ही. एकाच वर्गात. एकाच वर्गात होतो आम्ही. भेट होण्यामागचं कारण काय? एकमेकांना आवडलं आम्ही आणि तिथून. एकमेकांना म्हणजे आधी कोण कोणाला आवडलं? कोण आवडलं आधी? बरं तुम्ही सांगा काय झालं? 11वीला भेट झाली आमची. 1 वर्ष ओळख ते करण्यातच गेला. आणि 12वीला जेव्हा हे झालं, म्हणजे माझ्या NCC मुळे मी कॉलेजकडे फोकस केला नाही जास्त. 11वीला आमची विकेट उडाली आणि मॅडम 12वीमध्ये गेल्या. पण तेव्हा आमचं खूप रिलेशन थोडंसं डेव्हलप व्हायच्या मार्गावर होतं. मग मी एक दिवस प्रपोज केला त्यांना की आपलं हे पुढे सरकू शकेल ना. आता त्याने ॲक्सेप्ट केलं. लगेच का? कारण माझ्याही मनात पहिल्यापासून होतंच ना, पण मी बोलले नाही. मग पहिल्यापासून काय मनावर होतं की तुम्ही 12वीत जावं आणि त्याने 11वीत नाही नाही. मग म्हणजे माझ्याही मनात त्यांच्याविषयी म्हणजे नातं पुढे सरकावं असं माझ्याही मनात होतं. किती वर्ष झाली? नातं 11 वर्ष आमचं सरकत गेलं पुढे. 11 वर्षानंतर आमचं लग्न झालं. बाप रे. मग लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली. पण मग 11 वर्षात घरी कळलं नाही? सांगितलं आम्ही ठराविक कालावधीनंतर घरी सांगितलं आणि घरच्यांनी पण त्या गोष्टीला पाठिंबा दिला. तुमच्याकडे तसंच झालं? हो. पण तुम्ही हसणं आता बंदच केलंय का? त्या हसेनासाच झालाय त्यात. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही आता काय करता? आता मी शाळेमध्ये जॉबला आहे. शांतिनिकेतन शाळेमध्ये ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये जॉब नोकरी करता. पण त्या व्यतिरिक्त अनेकांना मदतीचा हात देता तुम्ही. बरोबर. कारण घरात आल्यानंतरच अनेक सन्मानपत्र दिसतात. तिकडे मुलाचं सन्मानपत्र आहे, रुद्रचं. ते कसलं आहे? रुद्राने सायकलिंग केलं होतं गोव्यापर्यंत. पनवेल ते गोवा. हो. कोस्टल रूटने गेला होता. 650 किलोमीटरचं सायकलिंग केलं होतं. पण त्याला ती आवडच आहे. हा सायकलिंगची आवड आहे आणि आम्ही ज्या संस्थेला फॉलो करतो त्यातनं ते अशा ॲक्टिव्हिटी होत असतात सतत. इतकं अंतर किती दिवस किती वेळ? 9 दिवस लागले त्यांना. रोज 100-110 किलोमीटर त्यांनी केलं आणि कोस्टल रूटने गेल्यामुळे घाट मार्ग खूप आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीचे 2-3 दिवस त्याला काही त्रास पण झाला, पण पुढे त्याने सगळं खेचलं सगळं व्यवस्थित शेवटपर्यंत. तुम्ही सोबत होते तेव्हा? नाही, तो आमच्या ग्रुप बरोबर गेला होता. अत्यंत महत्वाचं कार्य नकळत तुमच्या हातून, तुमच्या ग्रुपच्या हातून घडत आहे. बरोबर. त्याविषयी सांगा. पनवेल निसर्गमित्र ही संस्था 32 वर्ष जुनी आहे. पनवेलमध्ये कार्यरत आहे. निसर्ग शिक्षण, संवर्धन आणि इतर कार्यक्रमात अग्रेसर आहे. 83ला एक आपलं विमान कोसळलं होतं हवामान खात्याचं आणि त्या रेस्क्यूसाठी आपल्याला बोलवण्यात आलं. तिथून ती हे सुरू झाली की अशा पद्धतीचं काम आपल्याला करता येईल. कुठे कुठे बोलवलं होतं? इथे तळोजाजवळ विमान कोसळलं होतं त्यांचं. हो.
आणि 4 जण होते ते डेड झाले होते आणि ब्लॅक बॉक्स शोधून देण्याचं काम आणि डेड बॉडी रिकवर करायचं काम त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि मग ती रिकवर निसर्गमित्रांनी खूप छान पद्धतीने ते प्रकरण सगळं हाताळलं. त्यानंतर मग पनवेलमध्ये कुठे साप निघायचा किंवा कोणाच्या घरात लॉक लागायचं, मग त्यावेळेस ते संस्थेतल्या लोकांना बोलायची मदतीला की थोडंसं हेल्प करा म्हणून. नंतर मग हे कॉल्स यायला लागले, पोलीस खात्याकडे ओळख निर्माण झाली, पोलिसांकडनं कॉल यायला लागला की अशी कोणी मुलं चुकले आहेत किंवा कोणतरी पडलं आहे, कुठे पाण्यामध्ये कोणतरी बुडालं आहे. आणि मग हे काम सतत चालू झालं. आणि ह्या कुठल्याही कामाचा मोबदला संस्था घेत नाही, सगळा खर्च स्वतःहून करतात. रेस्क्यू वगैरे जे करणं असतं त्याचा सगळा खर्च तुम्ही स्वतः स्वतः करतात सगळे. पण ह्याचं ट्रेनिंग वगैरे असं? हो, आम्ही सगळेजण वेल ट्रेन आहोत. प्रत्येकाने कोर्सेस कंप्लीट केले आहेत माउंटेनिअरिंगचे. आणि निसर्गामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये बरीच वर्षी फिरतात, त्यामुळे कशा पद्धतीने स्ट्रेचर तयार करायचं, बांधायचं कसं, पॅक कसं करायचं, खाली व्यवस्थित घेऊन कसं यायचं, किंवा इंजुरी असेल तर कशा पद्धतीने काळजी घ्यायची. आम्ही ह्याचे मध्ये मध्ये मेडिकल कोर्सेस वगैरे पण करतो, जेणेकरून आम्हाला त्याचं नवीन तंत्रज्ञान माहीत पडतं की अशा पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल. म्हणून कोण म्हणजे ह्याचं नेतृत्व कोण करतं? रेस्क्यू टीम मी आता स्वतः हँडल करतो. आणि ही संस्था स्थापन केली धनंजय मदन यांनी. त्यांनी हे ध्यास घेतला आणि तेही ह्या ज्या सगळ्या घडतात घडामोडी ह्याच्या पाठीमागे ती एक व्यक्ती उभी आहे. वयवर्ष 60पर्यंत आलेल्या, तरी ते फिरतात, वेगवेगळं मार्गदर्शन करतात, सायकलिंग करतात आणि आम्हाला प्रवृत्त करतात अशा चांगल्या गोष्टी करण्यामध्ये. आतापर्यंत किती जणांना असं रेस्क्यू? 40 ते 25 रेस्क्यू आतापर्यंत संस्थेने केले आहेत. डेड प्लस जिवंत माणसांना सोडवलं आहे. जिवंत माणसांची संख्या 150-200च्या वर जाईल. कारण करण्यामध्ये मी कालही स्वतः रेस्क्यूला जाऊन आलो. कालही जवळजवळ 29 जणांचा ग्रुप अडकला होता वर. ट्रिपला सहलीला गेलो. हो, कॉलेजला मुलं गेली होती, रस्ता चुकून भलत्याच मार्गाला लागली आणि मग आपल्याला पोलिसांकडनं कॉल आला आणि मग तिथे जावं लागलं आपल्याला. पण मग ती कसं काय तुम्ही शोधलं? त्यांनी त्यांचं स्वतःचं लोकेशन जरी पाठवलं तरी आम्हाला तो परिसर माहीत असतो. एकदा लोकेशन मिळालं की आम्ही तिथपर्यंत पोहोचायचे रस्ते, कारण तो परिसर फिरलेला होता आम्ही बऱ्यापैकी, तर तिथे जाणं सोपं होतं. 29 जण एका ठिकाणी बसलेले होते. 29 जणांतले 9 जण 10 जणांना किल्ल्यावर ओढून घेतलं गेलं आणि बाकीच्यांना फॉरेस्टच्या मदतीने दुसऱ्या रस्त्याने खाली आणलं. बापरे, म्हणजे काय सहज गेलेस? हां, मूळ रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने चढायचा प्रयत्न केला त्यांनी आणि एका चुकीच्या रस्त्याला नेहमी ज्या ठिकाणी लोक अडकतात त्या ठिकाणी जाऊन ते अडकले. मग अशाला काय सांगाल? खरंच अनेक महाविद्यालयीन ग्रुप किंवा शाळेतली मुलं ट्रिपसाठी जात असतात. पहिली मूळ सूचना तुमच्याकडनं एक द्यायची असेल महत्त्वाची, कारण आता सहली सुरू झाल्या, कुठल्या काय द्या? आम्ही त्यांना सर्वांना नेहमीच आवाहन करत असतो की जाताना त्या परिसराची पूर्ण माहिती घेऊन जा. परिसरामध्ये जवळचं पोलीस स्टेशन कुठलं, हॉस्पिटल कुठलं ह्याची माहिती जवळ ठेवा. खाली गावामध्ये तुम्हाला वाटाडे भेटतात, तुमचे 50-100 रुपये जातील, पण तुम्हाला ते सुखरूप घेऊन जातील आणि सुखरूप परत आणतील. त्यांची मदत घ्या. बरोबर पुरेसा पाणीसाठा जवळ ठेवा, खायला जवळ ठेवा. आणि इनकेस काही इमर्जन्सी झाली तर ह्या काही ग्रुप्स त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ठेवा, आम्ही मदतीला घेणार. कॉन्टॅक्ट नंबर द्यायचे तर कसे द्यायचे? प्रत्येक किल्ल्यावर आम्ही आमच्या असे बोर्ड लावलेले आहेत, त्या ठिकाणी तिथला आपत्कालीन नंबर आहे. हे जे कॉल सेंटर आहे 24 तास चालू असतं. आता जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो आहे तो नंबर प्रत्येकाने आपल्या खिशात ठेवलाच पाहिजे. आणि हा नंबर खिशात ठेवून जेव्हा कधी आपण पर्यटनासाठी या महाराष्ट्रात बाहेर पडू तेव्हा हा नंबर सोबत ठेवा, कारण हा नंबर कधीही तुम्हाला मदतीला धावून येऊ शकतो किंवा त्या नंबरची गरज कधीही भासू शकते. शक्यतो गरज भासणार नाही याची काळजी घ्या, पण त्याचबरोबर हा नंबर सोबत ठेवायला विसरू नका. थँक्यू. तुमच्याकडनं खूप छान असा एक वेगळा संदेश आज मिळालेला आहे, हो की नाही? या कार्यासाठी तुम्ही कधी असं केलंय, गेलायत कधी? त्यांच्याबरोबर रेस्क्यूला नाही गेले, पण संस्थेबरोबर ट्रेकला, रॅपलिंगला वगैरे जाते त्यांच्याबरोबर. तुम्ही कधी स्वतः कुठल्याही विवंचनेत अडकलात तर ते येतात धावून? हो, मग सगळं सोडून येतात. काय ते येतात ना, जरूर येतात. म्हणजे साधारणतः घरातल्या कुठे अडकलायत का कधी की ते आलेत तुम्हाला मदतीला? घरात कोणी आजारी असलं, मी स्वतः जरी थोडंसं जरी कोणी आजारी असलं ना तरी ते सगळे सोडून येतात. अशा पद्धतीने हे जेव्हा वेगवेगळी आव्हानं स्वीकारत असतात, रात्री अपरात्री कधीही अशा वेळेला कॉल येऊ शकतो, मग तेव्हा त्यांना जावं लागतं. तुमची काय म्हणजे मानसिकता असते? मन तयार होत नाही, पण आता सवय झालेली आहे या गोष्टीची. मनाला भीती असते, टेन्शन असतं. ते घरी येईपर्यंत सतत फोन चालू असतात, कुठे आहे, कसं आहे, किती वेळ लागणार. आणि जाताना त्यांची पूर्ण तयारी, म्हणजे माझी मुलं सुद्धा करतात त्यांची पूर्ण तयारी. त्यांना खाणं, पाणी, नंतर थंडीचे दिवस असेल रात्री कुठे झोपायला लागलं तर तशी सगळी सोय आम्ही करून देतो. इतकी आव्हानं ते नेहमी स्वीकारत असतात. आता एक छोटंसं आव्हान मला तुम्हाला द्यायचं आहे. या घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचंय. वेळ 1 मिनिटाची. बुडबुड घागरी. वेळ सुरू झाली. सन्मानपत्र सायकल विजयाचं.
सन्मानपत्र सायकल विजयाचं. 30 सेकंद झाली हा. एक झोका. आम्हाला काय विचारताय? पळ जरा. 40 सेकंद झाली. डमडम डमडम डमक वाजे. 10 9 8 7 6 5 4. अभिनंदन. या या बसा. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, त्यामुळे ही चांदीची तुळसही मिळाली. आणि घरात असलेली चांदीची अन्नपूर्णा तुम्ही घेऊन आला, ही सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. आरोप? हो नसतील ना. पटकन राग येतो तुम्हाला. हो येतो. मान्य? मान्य. काय हो? तो येतो पटकन, थोडं लवकर शांत पण होतो. विसरभोळेपणा खूप आहे. हो आहे. मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात आहे. मान्य आहे? मान्य आहे. सगळे होय म्हणतायत. कामं घरातली पटापट आवरत नाही. आधी आवरत नव्हते, आता सवय झाली आहे. आरोप मान्य आहे. अर्धा मान्य आहे. अर्धा मान्य आहे. मुलांवरती खूप चिडचिड करतात. मुलांवर चिडचिड होतेच ना. मान्य आहे ना. हो. मुलांचा अभ्यास घेत नाही तुम्ही. घेत नाही. नाही. वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत नाही. ते घ्यायला पाहिजे. मान्य? मान्य. मान्य. मान्य करण्याशिवाय पर्यायच नाही. रुद्रला तुम्ही सतत अंतरुण घालायला सांगता. काहीतरी काम करायला पाहिजे ना. म्हणून अंतरुण घालायला लावता. आणि सतत त्याला ओरडत असता. सगळ्यांमध्ये तुम्ही लवकर मिक्स होत नाही. हो नाही. चेहरा असा ठेवता की आलेला माणूस आल्यामुळे तुम्हाला आनंद झालाय का लवकर निघाला तर बरं, असं एक्सप्रेशन चेहऱ्यावर असतात. हा लवकर मिक्सअप होत नाही मी. बरं. पण घरात कोणी आलं तर म्हणजे मला नाही, मी नाही सांगू शकत की माझ्या चेहऱ्यावर असे भाव असतात. मिस्टरांची खूप काळजी करता. हो. बऱ्याचदा त्यांच्याशी तुम्ही डोळ्यांनी बोलता. तर कोणालाही न कळत सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात. खरंय? काही गोष्टी सगळ्यांच्या समोर नाही बोलू शकत ना आपण. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मुलांवर ओरडणं कमी करेन, त्यांचा अभ्यास घेईन, आणि लवकर जेवण झोपणे याची काळजी घेईन, सगळ्यांचीच आणि माझी पण. केवढं केवढं. आणि रागाचं काय करा? वैदिनी कुठला बदल केला पाहिजे स्वभाव? ती एखाद्या ग्रुपमध्ये लवकर मिक्स व्हायला थोडासा वेळ घेते आणि ती तिची स्वतःची जजमेंट्स आहेत काय ती वापरते आणि त्यानंतर ठरवते की याच्यामध्ये आज ग्रुपमध्ये शिरायचं की नाही शिरायचं. व्यक्तीबद्दल पण तिचं तसंच आहे. पूर्वग्रह असतो तिच्या मनात, तो ती लवकर बाजूला करत नाही. ते तो करायला हवा. कळलं? प्रयत्न करा. मला आत्ता कळलं लग्नापूर्वी यांना 11 वर्ष का लागली. तुम्ही स्वतः एक बदल करायचा असेल तर कुठला करा? माझं घरात थोडंसं कमी लक्ष राहतं, कारण ह्या अशा सगळ्या घडामोडी आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे घराकडे लक्ष द्यायला थोडासा कमी वेळ मिळतो. फॅमिलीमध्ये म्हणजे फॅमिली फंक्शनमधनं पण उठून मी अशा ठिकाणी पळत जातो, तर ते घराकडे पण लक्ष देईन मी पुढे व्यवस्थित. कसं होईल हो असं झालं तर? छानच होईल मग. तुमचं कसं होतं माहितीये का, तुम्ही अशा फक्त शांत चेहऱ्यावरचे कुठलेही एक्सप्रेशन्स न बदलता ऐकत राहता आणि ऐकून झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने रिॲक्ट होता. असंच होतं का नेहमी? आणि आज ज्या अर्थी होत आहे त्या अर्थी तेच होत असतं नेहमी. बरोबर. आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. या.
कोणी ओळखला? तुम्ही? ही मोठी बहीण आहे त्याची आणि लहानपणापासून तिला माहित आहे तो कशी अक्षर काढतो. त्या मोठी बहीण आहे? हो. कशालाही डॉल्फिन म्हणता तुम्ही. एवढं भावाचं कौतुक. पण छान, डॉल्फिन अगदी अचूक ओळखला. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. दहा, 9, 8, 7, 6, 5. कोणी सांगितली? तुम्ही? हे औषध वगैरे देताय आयुर्वेदातलं काहीतरी असं वाटतं. पण चला, अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं या दोघांबद्दल. बोला. नाही, दोघं तशी छान आहेत, आमची काळजी घेतात. हां. तर तू बाहेर जातो त्याच्यामुळे आम्हाला काळजी वाटते. सून कमी बोलते का हो? नाही, आम्ही दोघी खूप बोलतो. काय सांगता? हो. तक्रार काढण्यासारखं काय नसतं त्यांच्याकडं. हां. काय पण आता तक्रार म्हणजे मी असं मुलांच्याकडे लक्ष कमी देते म्हणून ते बाकी काय मुलांकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे की तुमच्या मुलाकडे? त्यांच्या मुलाकडे, लहान मुलांच्याकडे हो. हो, हो. त्याच्याकडे लक्ष कशाला ते बरोबर घेतात, दोघं जण बरोबर असतात. बरोबर. पण त्यांचं रात्री वेळेवर येणं, जेवणं, झोपणं हे लहान मुलांची काळजी कमी घेते ती. काय आजोबा आहात ना, तुमचं लक्ष नातवांकडेच असणार. बरोबर आहे. द्या त्यांच्याकडे द्या. हुशार आहे चांगली बर. आणि स्वभाव पण चांगला आहे, सगळ्यांच्यात मिळून तुमच्या मिसळून. आई. आई आणि जावई? जावे आम्हाला मुलासारखे आहेत, हो. अगदी आई वडिलांची सेवा तशी आमची सेवा कर. नमस्कार, मी अनुराधा किशोर मोरे, नमस्कार. सचिनची मधली बहीण. तर या दोघांबद्दल असं सांगेन की जेव्हापासून ही भेटली ते या मुलाने काय आम्हाला सांगितलं नव्हतं, नंतर कधी कळलं ती भेटली. पण ती जेव्हा या कुटुंबात आली आहे, यांचा संसार चालू झाला आहे, तेव्हापासून या साहेबांमध्ये पण खूप बदल झाला आहे. आणि तिच्या येण्याने म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की एक लक्ष्मी घरात आली की तिने खूप वरती नेलं सचिनला, आमच्या या कुटुंबाला वगैरे. आणि भाऊ माझा जे सामाजिक कार्य करतोय, काळजी आम्हाला सगळ्यांनाच वाटते त्याच्याबद्दल, पण त्याच्याहून जास्त अभिमान वाटतो त्याचा की एवढं आम्ही या अशा तिघीजणी, पण तो त्याची तब्येत सांभाळून आणि हे करून ते जे काम करतोय त्याच्याबद्दल त्याचा मला फार अभिमान वाटतो. थँक्यू. अजून कोण बोलणार? मी या दोघांची कॉमन फ्रेंड आहे. ट्रेकिंगच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही करतो, त्याच्यामधूनच आमची ओळख झाली. त्याच्याबद्दल वैयक्तिक आणि तिच्याबद्दल काय सांगायचं नाही मला. या सगळ्या कुटुंबाबद्दल मला एक गोष्ट शेअर करायची आहे की सचिनच्या घरी त्याचे सासू सासरे आणि आई बाबा त्याचे दोघे पण असतात. म्हणजे त्यांची काळजी पण त्याने आपल्या आई बाबांसारखीच घेतो तो. आणि त्याचे सासरे आता मध्ये वारले, तेव्हा या सगळ्या विधी ज्या आहेत, वृषाली श्रावणी एकटी आहे, तर हे सगळं जे आहेत वडील वारल्यानंतर जे सगळ्या विधी आहेत त्या सगळ्या तिने केल्या आहेत त्यांच्या. म्हणजे अग्नी देण्यापासून ते श्राद्ध होईपर्यंतच्या सगळ्या विधी तिने केल्यात. आणि ह्या सगळ्याला दुजोरा ह्या सगळ्या कुटुंबाने दिला. एकही व्यक्ती जो वयाने मोठा आहे आणि वयाने लहान आहे याच्यापैकी एकानेही कोणी त्याच्याबद्दल आक्षेप घेतला नाही. खूप छान पद्धतीने त्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या, तिच्याकडनं खूप पाठिंबा दिला या गोष्टीसाठी. आणि हे फार कौतुकाची गोष्ट आहे, कारण ही गोष्ट आपल्या समाजात अजून रूढ नाहीये. त्यामुळे खूप कौतुक त्यांचं दोघांचंही आणि आईबाबांचं पण. थँक्यू. आता क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा सगळ्यांचीच मागेन. कळत न कळत जर कोणाला माझ्याकडनं काही दुखावलं गेलं असेल तर सगळ्यांचीच क्षमा मागेन. तुम्ही? वडिलांनी अजून मला काही त्यांच्यासाठी बरंच करायचं आहे, आई वडिलांसाठी आणि फॅमिलीसाठी. ते मला अजून एवढं अचीव करता आलं नाही, पण मी ते लवकरच अचीव करीन असं मी सांगेन त्यांना. किती मस्त. एकाने क्षमा मागितली, एकाने अजूनही जे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याबद्दल त्यांना वचन दिलं, शब्द दिला. हेच जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी ज्येष्ठांचा मान, ज्येष्ठांचा आदर आणि असलेल्या सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी हे दोघेही झटत आहेत. तेव्हा असेच झटत राहा, आनंदी राहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्ते. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.